शिवसेना उद्धव ठाकरे गुट के बालापुर विधायक नितिन देशमुख के पुत्र पृथ्वी देशमुख, इन पर कुछ शातिर बदमाशों ने हमला किया। सिविल लाइन पुलिस थाना अंतर्गत की यह घटना है। पृथ्वी देशमुख कपड़े की दुकान पर खड़ा था। कुछ आपराधिक प्रवृत्ति के लोग वहां पहुंचे और उसे रोककर उस पर जानलेवा हमला किया। इस हमले के बीच बदमाशों द्वारा विधायक देशमुख के बेटे के साथ मारपीट की गई, जिसमें विधायक नितिन देशमुख के पुत्र पर हमला होने की जानकारी मिलते ही ठाकरे गुट शिवसेना के पदाधिकारी बड़ी संख्या पुलिस थाने में पहुंचे। देशमुख के पुत्र पर हमला करने वाले सभी लोग कृषिनगर निवासी होने की प्राथमिक जानकारी प्राप्त हुई है। कुछ आरोपियों को पुलिस ने कब्जे में लिया है और 2 आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। पृथ्वी देशमुख पर हमला क्यों किया गया, इसकी जांच भी शुरू है। फिलहाल शहर में आपराधिक प्रवृत्ति परेशान करने वाली है। कायदा व व्यवस्था डगमगा गया है, इस प्रकार का आरोप विधायक नितिन देशमुख ने लगाया है। उसी तरह उन्होंने कहा है कि ज्यादातर अपराध यह सिविल लाइन थाना क्षेत्र में ही हो रहे हैं। इन पर लगाम लगाने की जरूरत है। शहरामध्ये शिवलाइन पोलीस स्टेशन अंतर्गत एवढा क्राइम वाढला। आज माझ्या मुलासोबत घटना घडली याच्याबद्दल नाही, आम्ही कित्येक वर्षानुवर्षे या क्राईमच्या संदर्भात बोलू राहिलो। आम्ही SP साहेबांना बोलू राहिलो, पोलीस स्टेशनमध्ये बोलू राहिलो, आम्ही मोर्चे काढले, आंदोलन काढले, प्रेस काढली, तरी काही फरक पडला नाही। काही दिवसापूर्वी 15 वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची हत्या झाली, काही नसताना, कारण नसताना डायरेक्ट चाकू त्याच्या पोटात टाकून दिला। आता काही दिवसापूर्वी एका शाळेतल्या मुलाला डायरेक्ट मारहाण केली, त्यानं बिचारानं रिपोर्ट दिला नाही, तो हॉस्पिटलमध्ये भरती आहे, 1.5-2 लाख रुपये पाय फ्रॅक्चर झाला लावला। काही दिवसापूर्वी असेच दिन दहाडे जे ग्रामीण भागातले मुलं असतात त्यांना चाकू लावल्या जाते, त्यांना वसुल्या केल्या जाते आणि कोणी रिपोर्ट द्यायला आले तर काउंटर रिपोर्ट देऊन त्याला दबाव मारला जाते, म्हणून कोणी रिपोर्ट द्यायला येत नाही। अशानं ह्या लोकांची हिंमत वाढली। आज माझ्या मुलासोबत प्रकार झाला तर त्याच्या संग 7-8 जणांनी अचानकपणे काही कारण नसताना, ठीक आहे, काही जुनी दुश्मनी आहे, शाळेतला वाद आहे, 11 वर्गातला मुलगा माझा, ते 40 वर्षाचे मुलं, 35 वर्षाचे, 40 वर्षाचे मुलं, माझा मुलगा 16 वर्षाचा, काही कारण नसताना त्याला मारहाण आणि एक जण चाकू घेऊन येऊ राहिला, एक जण फाळी डोक्यात टाकून राहिला, लाताबुक्क्याने त्याला मारून राहिले। हा कोणता प्रकार आहे? आज माझा मुलगा आहे, अनेक शहरातले असे मुलं, शाळेतले मुलं, ग्रामीण भागातले मारहाण खातात, ते पोलीस स्टेशनला सुद्धा येत नाही, काऊन की ते काउंटर रिपोर्ट देऊन त्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात। अनेक ह्या शहरात ह्या जो एरिया आहे, ह्या दुकानदार मार्केटमध्ये हे लोक जे आज जे करणारी टोळी आहे, हे टोळी सक्रिय टोळी आहे। त्या दुकानात जातात, खंडण्या घेतात, वसुल्या मागतात, परंतु कोणता व्यापारी बिचारा पुढे रिपोर्ट द्यायला येत नाही, धाकापोटी यायला संरक्षण नाही। इथला या क्राईम वाढला, आम्ही वारंवार यांना सांगून राहिलो, परंतु कोणत्याही प्रकारचा क्राईमला आळा बसू नाही राहिला। निश्चितपणे ह्या शहरातल्या तरुण मुलांना जर संरक्षण मिळालं नाही तर शेवटी आम्हाला कायदा हाती घ्यायला लागेल आणि या क्राईम लोकांच्या सामना आम्हाला करावा लागेल। आम्ही अजूनही विनंती करतो पोलीस प्रशासनाला, तुम्ही ह्या क्रिमिनल लोकांवर MPD दाखल करा, यांच्यावर तडीपारचे आदेश दाखल करा। काय MPD दाखल झाले नाही? लोकमतला 4-5 दिवसापूर्वी एक पेपरला बातमी होती की MPDची फाईल प्रलंबित आहे म्हणून। या क्रिमिनल लोक, शिरदर साहेब होते ज्यावेळेस SP होते, क्राईम थांबला होता, अनेक लोकांवर MPD दाखल झाले होते, अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले होते, तडीपार अनेक लोक झाल्या। हे सर्रास इथं मस्ती आली या क्रिमिनल लोकांची। आम्ही आज नाही बोलू आलो, 15 दिवसाच्या अगोदर पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती। काजी खेळले 6व्या वर्गातल्या मुलीवर अत्याचार झाले, शिरल्यासारख्या ठिकाणी एका मुलीवर अत्याचार झाला, बलात्कार झाला, तिची हत्या झाली, अनेक प्रकार या शहरामध्ये चालू आहे। प्रशासनाचा वचक नाही, त्याच्यामुळे हा क्राईम वाढला। बापू, तुमच्या पोराला मारहाण झाली आहे, कोणावर संशय आहे का आणि यांना पाठबळ कोणाचा? नाही, राजकीय संशय कोणावर नाही माझा, ठीक आहे, राजकीय माझे विरोधक असतील त्या लोकांवर माझा निश्चित संशय नाही, कारण की राजकीय माणूस राजकीय पद्धतीने विरोध करते। हे क्रिमिनल लोक आहेत, हे क्रिमिनल लोक कोणत्या राजकारणातल्या लोकांचं यांना काही आजच्या तारखेत तरी सहारा नाही। कोणी माझा विरोधक म्हणून मदत करीन तो भाग वेगळा, परंतु या मागं कोणताही राजकीय। इस वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक करें और शेयर करें। बने रहें सुप्पा न्यूज के साथ। ऐसी ही खबरें देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करें। हम मिलते हैं आपसे एक नई खबर के साथ। धन्यवाद।